यानंतर मानसी. दत्त. बापरे खूपच लोक आहेत. ऐक पण भीती नाही आहे कारण आपलीच आहेत. तर पठाऱ्यांचा किस्सा आहे हा. तर डोळ्यांच्या ह्याच्यासाठी कारण चष्मा करायला मी त्यांच्याकडेच जाते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी गेले होते त्यांच्याकडे. तर चष्मा काढल्यावर दिसत नाही ना काहीच, ब्लर दिसतं सगळं जग, काहीच कळत नाही काय चालू आहे आजूबाजूला. तर मग मी गेले आणि मग चष्माचा चॉईस करतो कोण, तर मग तो समोरचा चॉईस करतो कारण की दिसतच नाही ना मला, मी काही घातलं तरी. मग त्यामुळे मग समोरचा चॉईस करतो. मग आई बाबा सोबत असतात, मग बाबा होते आणि मग तो पठाऱ्यांनी चॉईस केला होता. ते दिसत नाही आहेत मला आता. तर तर त्यांनी लाल भडक चष्मा चॉईस केला माझ्यासाठी तो. आणि मग मला वाटलं ठीक आहे, ते म्हणतात चांगलं दिसते, तर बाप्पा म्हणतात चांगलं दिसते, तर मग चांगलाच असेल. मग मी घेतला तो, आणला. इकडं आले सगळे नारायण मनोज दादा म्हणते, हे काय घालून आली आहे तू? हे काय घातलंय म्हटलं, कोणी चॉईस केलं म्हटलं पठाऱ्यांनी. नाही नाही चांगलं नाही आहे, बदल बदल लगेच बदल लगेच बदल. मग मी त्यांच्याकडे गेले, मी म्हटलं अहो चष्मा बदलायचा, म्हटलं हा चांगला दिसत नाही आहे. म्हणले कोण म्हणलं? मी म्हटलं हे लोक बोलतात सगळे, त्यांना काय कळतंय, मी सांगतोय ना तुला. असं झालं. आणि त्याच लाल चष्मा मग वर्षभर वापरला. मग मी नंतर मग रुटीन चेकअप वगैरे झाला आणि मग पुढचा चष्मा करायचा होता. तर तो चष्मा तुटला ना, बुधवारीच तुटला. आणि तो अवसराच्या मध्ये तो ही दांडी उडाली त्याची. आणि आपली डोक्याची त्याची इकडची उडाली. तर ते मग मी असं कसं बसं करून अवसर ऐकला तो अख्खा. व्हिडिओ बंद केल्यानंतर मी मलाच लाज वाटायला लागली असं करायला लागतंय सारखं. तर मग मी तो ऐकला अवसर आणि नंतर त्यांना दिला होता ऑलरेडी मी चष्मा करायला माझा नवीन. तर मी त्यांना कॉल केला अवसर झाले होते की झाला आहे का म्हटलं चष्मा, तुटलाय म्हटलं हा, मला दिसणार नाही म्हटलं. तो म्हटलं झालं आहे, उद्या सकाळी ये. आणि नेमकी मी गावालाच होते, तर तिकडनं जवळच आहे त्यांचं दुकान. म्हटलं चांगली गोष्ट आहे ही. मग मी सकाळी गेले त्यांच्याकडे, पळत 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 गेले. म्हटलं पप्पा गाडीला होते ते सोडून पळत दुकानामध्ये, दिसतच नाही ना, रात्रभर नव्हतं. तर जे डोकं चढलं होतं, सगळी वाट लागते चष्मा नसेल, आंधळच. तर मग ह्याच्या डोळ्याची किंमत कळाली पण मला. तर ते आहे. तर मग मी गेले त्यांच्या इथं बसले, म्हणले बसून घे बसून घे. आणि ते स्वतः बसले, आरामात बसले. मी म्हटलं चष्मा दिसत नाही आहे म्हटलं मला. कोण म्हटलं चष्मा झालाय? मी रडायला लागले ढसाढसा. मी म्हणलं माझं होत नाहीये काही, चष्मा द्या मला, चष्मा द्या. आणि मग ते मग म्हणाले अगं चष्मा नाही झाला. मी म्हटलं आपण तुम्ही रात्री म्हणाला होतात ना. हा ते म्हणालो पण नाही झालंय. मी रडायला लागले, म्हणलं दिसत नाही हो. म्हणलं कसं, ते घाबरले. मग मला रडताना बघितलं. ते म्हणले शांत हो शांत हो, चष्मा आहे चष्मा आहे. मजाक करतो मजाक, शांत हो शांत हो. ओके ठीक आहे. आणि मग तो चष्मा घातला, मग सगळं दिसायला लागलं. जीवात जीव आला, डोळ्यात डोळे आले माझ्या. अरे म्हणजे ते एक खूप डेंजर आहे की म्हणजे हा किस्सा झाला सगळा चष्म्याबाबतीतचा. आता मी फोटो काढते माझा स्वतःचा आणि मग नंतर चष्मा घालून बघते की चष्मा चॉईस करायला कुठला आहे. एवढं झालं. पण ह्याच्यातून बोधायचं असं शिकले मी की जसं पारलौकिक जगात आपण आता जगतोय, तर परमेश्वराचे डोळे लागतात आपल्याला, आपल्याला काही कळत नाही. म्हणजे की लौकिकात पण त्याचेच डोळे लागतात, हे पण मला कळलं त्याच्यामध्ये. नाहीतर आपलं स्वतःचं सामर्थ्य मायनसमध्ये आहे सगळं, काहीच नाही आहे. मला हे कळलं याच्यावरून. तर पठारे धन्यवाद चष्म्यासाठी. आणि आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. दत्त. मानसी खूप छान, धमाल, मस्त रे. येस. नारायण. दत्त, माझा आवाज येतो? मला संजन आठवलं एकदम, विचारू म्हणा सगळ्यांना. आत्ता मी इथं उभा राहिलो, मी माईक सरळ करतोय तर नीता पटकन म्हणली स्वयंभू. नाही बाई, स्वयंभू नको. तर असं आहे की आता चिरंजीव पेठाचे किस्से
कसं असतं आपल्या जीवनात किस्सा असतो नाही का. आपण म्हणतो की हे सगळ्यांच्या बाबतीत माझ्या एकट्याच्या बाबतीत नाही की जीवनात किस्सा असतो. पण चिरंजीव पीठात आल्यापासून सगळ्यांचं जीवन एक किस्सा झाला आहे. ते आनंद आहे. किस्सा म्हणजे काही असं वाईट नाही. किस्सा कशाला म्हणतो, अरे किस्सा झाला आमच्याकडं आज, त्यातून आनंद हास्य. तसं जीवन किस्सा झालं आणि बोधाचं झालं. त्याच्यात बोध आहे. म्हणजे आपण हसतो, हसण्यातून म्हणजे आत्ता मानसी म्हणाली की ते पठारेंचं उदाहरण, तर तिने सांगितलं तर पठारे भावसंभावला जॉईन व्हायचे होते. तर पठारे यायचं कारणच चष्मा आहे. आम्ही पंडितजीनं आम्ही गेलो त्यांच्याकडे. मला म्हणले तिथं फर्स्ट टाईम मी पठारेंना भेटलो नव्हतो. प्रदीप स्वीट मार्ट आहे निगडीमध्ये, त्याच्या वरच्या बाजूला त्यांचं दुकान आहे. त्या दुकानात आम्ही गेलो. दुकानात गेलो, पंडितजींनी चष्मा वगैरे त्यांनी नवीन बनवला, घेतला. घेऊन आम्ही ऑफिसला आलो, दांडी तुटली. पंडितजी मला म्हणले, अरे काय बनवलं बघ ना चष्मा. मी असं ठेवला आणि दांडी तुटली. अरे मला आला राग. म्हटलं काय माणूस आहे. आम्ही 1 तास घालवला तिथं. मला म्हणले नाही त्यांच्याकडनं घेऊन ये. मी गेलो, तिथं गेलो तर ते पठारेंशी मी फर्स्ट टाईम भेटलो. मला म्हणले तुटली का, काय नाही प्रॉब्लेम, हा ना तुटू द्या, मी तिकीट द्या म्हणले. हां, आणि काय उभं राहिलं त्यांनी, असं धरलं काहीतरी केलं, दांडी रेडी. मला म्हणले घेऊन जावा. मग तिथून पठारेंचा संपर्क आला. मग ते पठारेंनी पंडितजींना फोन केला, असं 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 झालं. मग म्हटले त्यांना मोक्षगीता दे म्हटले नेऊन, त्यांना इच्छा आहे. मग त्यांना मोक्षगीता नेऊन दिली. मोक्षगीता दिल्यानंतर पठारे परत फोन केला पठारेंनी. मला म्हणले हो मला भेटायचं होतं पंडितजींना एकदा. मग पंडितजींना म्हटलं ते. मग पंडितजी म्हणले बोलव त्यांना. आणि तेव्हा नेमकं आपलं भावसंभव सुरू होणार होतं. मग ते काकांकडं पण आले, जोशी काकांकडे यायचे, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता. मग ते भावसंभवला येऊन जॉईन झाले. तर त्यांचा एक किस्सा आहे. ते पंडितजींनी ते ह्याच्यात सांगितलं अवसरामध्ये की तुम्हाला कळलं काय नाही, हे मेंदू इथं गेला पाहिजे. आणि तो अवसर झाला. त्याच्या 2-3 दिवसानंतर मी ते प्रदीप स्वीटला काहीतरी आणायला गेलो होतो आणि पठारे तिकडून चालले होते. तर ते पठारे आहे ना असे छाती काढून चालले होते. त्या काचेतनं मी बघितलं, अरे म्हणले एखादा पैलवान पण कमी चालत. मग पटकन जिना चढून वरती गेलो. ओ पठारे, ते आले चालत. म्हणलं पठारे काय चालतं, म्हणलं तुमची चाल लय आवडली. नाही म्हणलं मी खूप वेळ छाती खाली घेण्याचा प्रयत्न करतो, अवसर ऐकल्यापासून छाती वरच जाते म्हणले माझं. ते म्हणले मी ठरवलं नाही पण माझी छाती वरच जाते म्हणले. म्हणजे एकदम आपोआप झालं आहे म्हणले. नाही तर पहिलं असं चालायचं, दमलेलं होतं. म्हणले दमत नाही म्हणले आता मी, एकदम छाती वरच जाते. बरं ते पठारेंचं नवीन शॉप झालं तिकडं. तर तिकडून मला काहीतरी आणायचं होतं. म्हणलं पठारे माझ्याकडं वेळ नाही आहे, तर मला तुम्ही वस्तू जाणं, तर मी 5 मिनटं येऊन जातो तुमच्याकडं. येऊ नका म्हणले माझ्याकडं. म्हणलं का, 5 मिनटं यायचं असेल तर यायचं नाही म्हणले. येऊ नका. तर ते असे पठारे. आणि दुसरा किस्सा म्हणजे मी तबला वाजवतो. हां अवसरात वर. हां मी दोन्हीकडं असतो. आजच ऐकलं येतं ना. ते संगीतोपनिषदचं ते संगीतपनिषद आहे ना, ते त्याच्यामध्ये ते पेटीचा किस्सा आहे. ते मला काय झालं, मी आणि मनोज भाऊ ते सा रे ग म प मी रोज वाजवायचो. त्याशी नाना म्हटलं वाजव वाजव. ते मी सा रे ग, आणि मला आहे ना सारे गच्या पुढं काय असतं ती अख्खी 12 घडी विसरलो. अरे ते 12 घडी म्हणजे 7 सुरात म मी नाना म्हणतो सारे ग, नाना गच्या पुढं काय, इथं काय मला ते आठवं ना. ते त्याच्यात रेकॉर्ड आहे. मला इतक्या वेळ झालं ना, मी आता खूप वेळ ना असं डोकं घेऊन आकाशात गेलो. कुठं ते माझे डोळे ना मला अजून आठवतो. ते इतकं म्हणजे नाही का काय सापडत नाही, म्हणजे दुर्बीन असं एकदम कडक. आणि नंतर आहे ना मी एकदम शांत झालो. तर ते काय झालं, एक ते नाना तिथं होता ना, तर ते माझे डोळे वेळे बघून नाना खालीच पडला. आणि मला इतकं हसायला आलं. अरे म्हटलं नाना ते सारे ग म्हणजे ते म आठवणाच आहे म्हटलं. तर परत सिरियस. ते
नाव नाही घेणार मी, पण मला कोणतरी म्हटलं होतं तू लय जोरात हसतो, अवसरात सारखं हसायला येतं तू, म्हणलं तुझा आवाज येतो हसण्याचा. आता म्हटलं मी तर काहीच करू शकत नाही, म्हटलं त्याला रेकॉर्ड झालं, म्हटलं पुढच्या वेळेस काळजी घेणार. हां, आणि संगीतोपनिषदला कॅमेरा असतो मध्ये, इकडच्या बाजूला मी बसतो, ते म्हणजे ते कृपेचे राज्य इथे समोर बसतो, आणि इकडं ती व्यक्ती बसली होती, नाव सांगणार नाही. तर ते अवसर सुरू झाला तर माझ्या आधी हेच खा खा म्हणजे इतक्या जोरात हसलं ना, अरे म्हणलं आत्ता तर मला म्हणलं कुठले म्हणलं आत्ता ते स्पून फिडिंग ढोस पाजले, म्हणलं लय हसतो लय हसतो. अरे म्हणलं भाऊ माझ्या आधी म्हणजे म्हणजे मी अख्खं निरीक्षण केलं, माझ्यापेक्षा डबल हसले. हां डबल हसले. तर आपलं जीवन ते आपोआप आनंदाचं झालं आहे, कष्ट नाही, कमवलं काय घेऊन बिवून का काका काय जमा करून काय अजिबात आनंद नाही. उधळणं चालू आहे, दोन्हीकडनं उधळणं आहे, दिसत काय नाही पण उधळणं जोरदार चालू आहे आणि घडतंय. खूप छान आहे. मी आपणकडं नाव नव्हतं दिलं, मी म्हणलं आपलं कसं आहे ते डीमध्ये माहिती आहे का, ते खो खोला डी असतं, त्या डीमध्ये तुम्ही कसं पण पळू शकता, त्याला नियम नाही. तर ते डीमधलं खेळाडू आहे म्हणलं, गेल्यावर आपण हातवर करू. तर असे उत्स्फूर्त बोलण्यात मला मिळालं, त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि सगळे असे आनंदी बघून आज खूप 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 आनंद. धमाल. दत्त. डी मध्ये जागा अजून शिल्लक आहे, म्हणजे हां योगिता. दत्त सगळ्यांना. धमाल, मजा आणि मस्ती याशिवाय काही आपल्या आयुष्यात घडतच नाही आहे, असं आहे सगळं, हो की नाही. लौकिक जगात आहोत, त्याचबरोबर आपलं आयुष्य अत्यंतिक अलौकिक जगानं व्यापलं आहे. याचा प्रत्येक क्षणी अनुभव येतो आणि तो जिवंत असतो. प्रत्येक क्षणाला आपण साक्षी होऊन जगतो, तेव्हा कळतं की परमेश्वराचं राज्य कसं आहे, पण त्याचं वर्णन करता येत नाही, इतकं ते नसानसात भिनतं. ते आणि आपण समोरासमोर असून सुद्धा ते आपल्यात खेळतं, याचं प्रत्यक्ष दर्शन होतं, आपल्यालाही होतं. आणि प्रत्येक चिरंजीव पीठातल्या प्रत्येक फुलाला म्हणेन मी, कारण जो तो ज्याच्या त्याच्या अंगाने असं फुलत चाललं आहे आणि तो दिसतो. आणि तुम्हाला सांगते की आपण झुको न झुको, नजरेनी मानेनी आणि हृदयाने आपण झुकत असतोच, आपल्याला बोलावंच लागत नाही. आणि इथे प्रत्येकजण तसा आहे, हा दिसतो मला. जेव्हा जेव्हा मी म्हणजे असं म्हणता येत नाही की मी म्हणून, पण त्या परमेश्वराच्या डोळ्यांनीच सांगतं की त्याच्यात प्रत्येकातला एक एक गुण आहे, वेगवेगळा त्याचं अंग आहे. परमेश्वर व्याप्तीने जे खेळतं म्हणतो ना आपण, ते तसं आहे. आणि मग तसं दिसायला लागतं आणि त्यांच्याकडनं बोध येतो आणि त्या बोधानेही आपण समृद्ध होत जातो. तर सांगायचा अजून एक किस्सा असा की आपल्या प्रत्येकाचं घर जसं बोधाने समृद्ध, प्रत्येक जणांचं एक कुटुंब आहे, राईट. तर आपलं चिरंजीव पीठातलं जगणं आपण आपल्याबरोबर घरी घेऊन जातो. आणि प्रत्येकाच्या घरात, मला माहीत नाही म्हणजे प्रत्यक्ष मी नसले तरी मी माझ्यावरून सांगते की छोटं चिरंजीव पीठ आहे. आमच्या घरात आता असं झालं आहे की प्रत्येकजण अवसरात असतो, ज्याच्या त्याच्या कानाला कॉड असते, कोणी रिकामी नाही, कामं करतात, सगळं होतं, सगळं व्यवस्थित आहे, पण प्रत्येकजण अवसरात आहे. ते जे कालचा जो आपला विषय झाला, पंडितजींनी सांगितला की आकाशाचा तुकडा पडत नाही, ते तसा तुकडा न पडता ते घर पण आमचं तसं झालं आहे. आणि सांगायची गोष्ट अशी की आता मला म्हणजे आमच्या घरातल्या प्रत्येकालाच घरातला माणूस दिसत नाही, नातं दिसत नाही, निर्धारणातले आपण सगळे आहोत. ते एकत्र येण्यासाठी मी यांची बायको आहे, हर्षची आई आहे, निलिमाची भाऊजय आहे, म्हणजे अशी नाती आहे. पण ती नाती वजा जर केली तर दिसेल की सगळे निर्धारणातले एकत्र आणण्यासाठी ही कुटुंब आहे. आणि असं असून सुद्धा मी केवल आहे. ते पंडितजी एक मागच्या अवसरात ओळ म्हणाले होते, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा,
तो केवलतेचा रंग आहे. सगळी नाती निभवतो आपण, सगळं करतो, सगळं व्यवस्थित चालू आहे, पण तरीसुद्धा आपण केवल आहोत. इतके केवल आहोत की परमेश्वराशिवाय दुसरं काही सुचत नाही. आणि गुंतून काय ती दुसरी ओळ, गुंत्यात गुंत्यात सारा गुंतुनी पाय माझा मोकळा. परमेश्वराने इतकं सुंदर बनवलं आहे आपल्याला की त्याचं वर्णन तुम्हाला आता मला आता एक्झॅक्टली नाही सांगता येते जे काय आहे ते. पण त्या केवलतेत सुद्धा सगळं निभावतो आपण, सगळं करतो, पण आनंदाची एकही जागा सुटत नाही. आणि असा विषय असतो की आपण आता ते सहनच नाही करू शकत. दुःखाचं म्हणा किंवा चिंतेचं नाही सहन होत. दिसला की आपण टोचाला जातो. मी तर आता असं सुरू केलं की सगळ्यांना गुदगुलच करत बसते. येस. आणि सगळे मग मला लहान लहानच म्हणतात, सगळ्यात लहान असं म्हणतात मला घरात. आणि अशी धमाल येते आणि प्रत्येकजण आमच्या घरातला तसाच झाला आहे. त्यामुळं मला चिरंजीव पीठ आणि माझं घर असं आता वेगळं वाटेन असं झालं आहे. इथलं घेऊन आम्ही सगळं घरी जातो. घरी अवसर झाल्यानंतर आम्ही 3-4 वाजेपर्यंत झोपत नाही. सगळी धमाल चालू असते. आई पप्पासुद्धा जागे असतात. आम्ही गेल्या गेल्या आईंना लगेच सांगतो की आज अवसरात असं झालं. म्हणजे डिटेल नाही सांगता येत, पण जो आम्ही आनंद घेऊन जातो ना तेव्हा ते बघतात ना, ते दर्शन असतं. तेव्हा सांगितलं असा अवसर आहे. म्हणजे अवसराचं डिटेल नाही सांगत, पण त्याचं जे काय म्हणू आपण काय म्हणतात सार की खूप सुंदर विषय आहे. असं आपल्या घरात घडलं आहे की त्याच्यावरनं आज बघ पंडितजींनी असं सांगितलं आहे, तुम्हाला कळेल पंडितजींनी काय सांगितलं आहे. मग ते अवसर झाल्यानंतर मग आमचं परत बोलणं होतं, आईंचं किंवा माझं आणि यांचं. मग तेव्हा आई पण बोलतात, कसले बोललेत ना पंडितजी, एकदम असं भारी, तर असं सगळं बोलतात. आणि त्यांना सांगता येत नाही काय, पण त्यांच्या चेहऱ्यावरनं त्यांना काय बोध झाला आहे हे कळतं. आणि तुम्हाला सांगते माझ्या सासूबाईंचं वैशिष्ट्य की आता असं झालं तर येत नाहीत बघा प्रत्यक्ष, पण तरीसुद्धा आता त्यांच्या पूर्वी जसं बोलणं व्हायचं त्यांच्या भावाशी बहिणीशी, असं दुःखाचं किंवा एकमेकांचं घराचं सांगायचं, आता तसं नाही होत. आता वेगळेच विषय, सगळे बोधाचे विषय होतात. आणि ते मला तो जो ॲक्च्युली अवसरांचा ध्वनी त्यांच्यात जो जागा झाला आहे ना, तो बघण्यासारखा असतो. तो या भिंतीतून त्या भिंतीत मला दर्शन होतं. कारण ते दुसरीकडे बोलतात, मी इकडं असते. आणि बोलताना नातेवाईकांशी बोलताना सुद्धा स्पष्ट सांगतात, कशात काहीही नाही, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जगायचं आहे आणि करत राहायचं आहे आणि फक्त आनंद घ्यायचा आहे, एवढंच मला कळतं आहे. असं समजून विषय तोडतात, काही पाल्ला लावत बसत नाही. म्हणजेच कौटुंबिक विषय सगळे संपलेले आहेत आणि फक्त आनंदाचे विषय सुरू झालेत. आणि त्या दर्शन अतिशय बघण्यासारखं असतं. नुसतं दर्शनातूनही आपल्याला कळतं की काय बोध झाला आहे. आणि मग तिथं आपोआप झुकणं होतं. आणि तुम्हाला एक सांगते, जिथं परमेश्वराची जागा प्रचंड निरपेक्ष आहे, त्याची निरपेक्षता बघून आहे ना औदार्य आपल्यात जन्म घेतं. नाही ना मागत, मग अजून द्यावंसं वाटतं, असं होतं. मग तो बोध असे ना किंवा काही म्हणा, की उधळणं कुठल्याही अंगाचं म्हणा, पण निरपेक्ष जागाच तुमच्यात सगळे परमेश्वराची गुण हे करायला लागतात. औदार्य तिथंही उभं होतं. त्यामुळं हे जगण्यासारखं असतं. म्हणजे जगण्यासारखं म्हणजे बघण्यासारखं पण असतं. त्यातनं आपोआप आपल्याला मिळत जातं. असं एकदम आनंदी मस्त वातावरण आहे आणि आम्ही सगळे धमाल करतो. दत्त. खूप छान, खूप छान. सांगायचं काय ठेवलं नाही. हा म्हणजे इतक्या कमी वेळेमध्ये संपूर्ण सांगून टाकलं. धमाल आहे. त्याच्यावर मी काही बोलणं मूर्खपण आहे. आणखी कोण आहे? हां, सुनंदा. सगळ्यांना दत्त. माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगायचा आहे मला. म्हणजे मी तेव्हा चिरंजीव पीठामध्ये नव्हते आणि मी म्हणजे गावाकडं हा किस्सा घडलेला आहे. म्हणजे चिरंजीव पीठातलं मला काहीच म्हणजे कोणाशीही आप्पांशी संपर्क नव्हता. चिरंजीव पीठात आले म्हणजे मी आप्पांबरोबर माझी थोडी ओळख होती. त्याच्यानंतर मग ते हे झालं. पण ते मी त्याच्या आधी तो किस्सा सांगते की मी चिरंजीव पीठात नव्हते आणि अशा दिवाळीला मी गावाला गेले होते आईकडे. आणि तिथं ते पाण्याचं ड्रम असतं ना, त्याला ते हिटर म्हणतात ते गावाकडं, तर त्याला ते कॉईल लावलेली होती आणि ते रात्रभर चालू होतं आणि ते पाणी उकळत होतं, पूर्ण उकळी मारत होतं ते पाणी.
आणि मी सकाळी उठले, मला त्या दिवशी पुण्याला यायचं होतं मला आणि मुलाला. तर मग आम्ही घाईघाई उठलो की आंघोळ्या करायच्या, सगळं आवरायचं आणि पटपट निघायचं. तर ते मी आईला विचारलं, हे बटन बंद कसं करायचं, चालू कसं काय? आई म्हटले असं बंद कर. मी ते बंद केलं, पण त्याचं ते झाकण आईने उघडं ठेवलं होतं की वाफ जावी म्हणून, आणि मी ते बंद केलं. आणि रात्री मेहंदी काढत होती म्हणून तिथं शेजारी पाण्याची टाकी होती, तिथं मी त्या मेहंदीचे हात धुत होते. आणि ते मी झाकण लावल्यामुळं त्यांनी ते एअर पकडला, ते झाकण असं फटकन उडालं आणि वरती ते पत्र्याला लागलं आणि ते ड्रम अख्खा सगळा माझ्या अंगावर पडला. उकळीचं पाणी होतं आणि त्या उकळीच्या पाण्याने माझी अख्खी स्किन सगळी म्हणजे सगळं असं सोलून निघलं होतं. आणि ते असं झालं. मग ते सगळे घरातले सगळं मी जोरात ओरडले ना, आणि मलाही वाटत नव्हतं की मी ह्याच्यातनं वाचेल म्हणून, अजिबात नव्हतं वाटत मला. मग तिथं डॉक्टर वगैरे, माझा मुलगाही माझा खूप घाबरला आणि म्हणे मला कंपनीचं हे, आईला पुण्याला नेऊ, ॲडमिट करू, हे ते. पण आमच्या गावाकडं फॅमिली डॉक्टर आहे आणि सगळं आयुर्वेदिक औषधं केली. मग डॉक्टरांनी मग ते सलाईन वगैरे, तर ते पेन व्हायचं ते सगळं केलं. आणि थोडंसं आप्पांशी थोडीशी ओळख होती, तर आप्पांचं काहीतरी काम होतं. त्यांनी मुलाला फोन केला की म्हणे तुम्ही इथं नाही आहेत का, मी त्यांचं काहीतरी डॉक्युमेंट आले होते. तर मग त्यांनी सांगितलं की म्हणे नाही आम्ही इथं, की आम्ही गावाला आहे आणि आईला असं असं झालं आहे. तर मग आपण मग काहीच बोलले नाही, म्हणे ठीक आहे ठीक आहे. मग विचारलं आपण कशी आई वगैरे काय, तर मग तो म्हटला नाही असं खूपच हे ते. मग तिथं ते मी 2 महिने गावालाच होते. पण तेव्हा मग आप्पांनी नंतर 2-3 दिवसांनी मला फोन केला. म्हणजे मला फोनवरही कोणाशी बोलता येत नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे माझी अवस्था खूपच डेंजर होती. तरी मग आप्पा म्हणजे मुलाला म्हणाले 2 शब्द तरी तिला बोलायला दे. म्हणजे अर्थ ते सगळं परमेश्वराचंच आहे. मग आप्पा म्हटले काय कशी आहे तब्येत? म्हटलं आप्पा काही म्हणजे म्हणजे मी तेव्हा आपण होते म्हणत, म्हणजे सरच म्हणायचे. मग मी म्हटलं काही खरं नाही आहे माझं. म्हटलं मी जगेल की नाही मला काहीच माझी गॅरंटी नाही. एवढंच बोलले. आप्पा मला म्हटले तुला काहीही होत नाही, आणि खरं सांगते मला काहीच झालं नाही. आणि आप्पा म्हटले मी परमेश्वराला हात जोडले, दत्तात्रयाला हात जोडलेत. म्हणजे आप्पा तेव्हा चिरंजीव पीठात होते. आणि मग त्यानंतर मग माझं ते चिरंजीव पीठात आप्पांनी मला हे मोक्षगीतेचे ते ग्रंथ आणून द्यायचे, ते वाचन वगैरे. तेव्हा आपलं ते हे येत होतं, तेव्हा पाठवायचे आप्पा तुम्ही. हां, दत्त चेतना यायचे, ते फक्त मी ऐकायचे, चिरंजीव पीठात नव्हते. तर ते असं सगळं झालं. तर परमेश्वराची कृपा तर आहेच आहे. आणि मग नंतर मला चिरंजीव पीठात घेतलं. आता गंमत अशी झाली की आता मी हे पंडितजींना सांगितलं. आता मला कसं वाटलं की आता पंडितजींना असं मी सांगितलं की असं झालं तसं झालं. मला वाटलं पंडितजींनाही हे वाटेल की हां कसं झालं काय झालं. पंडितजी म्हणाले बरं झालं भाजली. पंडितजी म्हणाले बरं झालं भाजली, लय इकडं तिकडं उड्या मारत होती, आता एका जागेवर बसशील की नाही. हा म्हणजे मी खोटं बोलत नाही हे बोललेत पंडितजी. अशी सगळी धमाल होती. तर काय म्हणजे परमेश्वर आपल्याबरोबर कायम सोबत आहे आणि खूप भारी आहे. म्हणजे सांगता येत नाही, आपण सगळे जगतो परमेश्वराचं राज्य, पण सांगता येत नाही. आत्ता 1 महिन्यापूर्वी असा किस्सा घडला की माझा मावस भाऊ आहे आणि तो माझ्या इकडं निगडीला कधीच आलेला नाही माझ्याकडे. तर त्याचा मला फोन आला सकाळी 9-10 वाजता की मला यायचं आहे तुझ्याकडं. तर त्या दिवशी प्रेमब्रह्मचं सूत्र यायचं होतं. तर मी त्याला खोटं बोलले की म्हटलं मी आज घरी नाही, मला बाहेर जायचं आहे. आता मी म्हटलं खोटं बोललं तर त्याला आळंदीला दर्शनाला यायचं होतं. म्हटलं दर्शन घेऊन तसंच जाईल, तो माझ्याकडे नाही यायचं, मी घरी नाही म्हटलं. तो म्हटला नाही तरी पण तू काय दिवसभर बाहेर थांबणार आहे का, 1-1:30-2पर्यंत घरी येशील. मी म्हटलं माहीत नाही, माझं जरा कामच आहे मोठं, ते जर आवरलं आले तर मी करेल फोन म्हटलं तुला. आता त्याच्या डोक्यात की भेटायचंच त्याच्या डोक्यात पक्क होतं आणि माझ्या नाही होतं. आता मग असं झालं की त्याचं 1:30-2 वाजता मला फोन आला की म्हणे मी इथं आळंदीत आले, माझं दर्शन वगैरे सगळं झालं आहे. मी म्हटलं ठीक आहे का, पण म्हटलं मी बाहेरच अजून, पण मला थोडा वेळ लागेल. तो म्हटलं काय नाही ठीक आहे, मी 1 तासभर इथं थांबतो मंदिरात, तू घरी आली की हे कर. परत त्याचा 3 वाजता फोन आला, म्हणे आली का तू घरी. मग माझं तोपर्यंत सूत्र ऐकून झालं होतं बरं का. मग मी म्हटलं जाऊ दे आता, यांनी सकाळपासून 2-3 फोन केले, येईल चहा पाणी पिईन आणि जाईल निघून.
तर मी म्हटलं हो आले घरी मी, ठीक आहे म्हटलं ये तू. पण आपली इच्छा नसली ना की नाही होते. आणि मग तो आला आळंदीवरनं, त्याच्याकडं त्याची 4 व्हीलर होती आणि स्वाईन रोडला ते एज्युकेशन भरतं ना ह्याचं, ते कृषी म्हणजे शेतकऱ्यांचं, तो तिथं आला आणि मला फोन केला की कसं यायचं. तर मी म्हटलं तिथून त्या टेल्कोच्या तिथून स्वाईन रोडनी तसंच आहे, तिथून फक्त माझ्या घरी यायला 10 मिनटं लागतात. आणि तो 3 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत तिथंच गोल 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 फिरत होता. शेवटी 5:30ला तो म्हटला की बाई मी तुझ्या घरी येत नाही, मी चाललो मला. आणि मी त्याला हे ना की मी त्याला सारखं ते करंट लोकेशन, लाईव्ह लोकेशन 2-4 वेळा पाठवत पण होते, पण त्याला ते गुगलही फसवत होतं आणि त्याला ते लोकेशनही फसवत होतं की त्याला नाही झालं माझ्या घरापर्यंत यायला. की अशी गंमत असते की परमेश्वर की आपल्या आत असलं ना की नाही आता सूत्र आलं सूत्र ऐकायचं आपल्याला हे अवसर ऐकायचे, आपल्याला काय हे करायचं ना, तर ती परमेश्वर प्रकृती कशी काळजी घेतो, अशी सगळी धमाल आहे. सगळ्यांना धन्यवाद. दत्त. तिने तो किस्सा सांगितला, त्याच्या आधी 1-2 ग्रंथ मी तिला वाचायला दिले होते. अल्पपरिचय होता, तर ते मुलाशी माझा संपर्क होता तिच्या त्या. आणि मी तिथं राहत होतो, मी घर बदलल्यामुळे माझे बरेचसे नाही का त्या पत्त्यावरती पेपर यायचे किंवा काहीतरी. हां, तर गव्हर्नमेंटच्या 2-3 नोटिसा होत्या काहीतरी एक, तर ते सारखा फॉलोअप घेत होतो. तेव्हा मी ते आलं आहे का, कारण गेलो तर टाळा होता तिकडं, म्हणून मी मुलाला फोन केला, अरे माझे काय पेपर वगैरे आले आहेत का. तर तेव्हा त्यांनी सांगितलं नाही आम्हीच इकडे आहे. त्यांनी सांगितलं असं असं झालं आहे म्हणून. तर ती मुलांनी सांगितलं खूप असं झालं आहे तसं झालं आहे. तर मला आतमध्ये उठला भाव की मी 2 शब्द बोलीन तिथं तिच्याशी. तर ती काय फोनवरती म्हटली माझं काही खरं नाही आहे, असंच काहीतरी वाक्य होतं. आता खरं नाही म्हणजे त्यात सगळं आलं. भय कसं असतं त्याचं कारण आहे की आपला विवेक जर शाबूत नसेल तर आजूबाजूचं जग आहे ना मारायलाच टपलेलं आहे. त्या अर्थाने आपल्याला वाटतं नातेवाईक कसं काय आपल्या भल्याचाच विचार करणार ना, पण नाही आहे. एक अज्ञान इतकं सामुदायिक स्वरूप अज्ञानाने धारण केलेलं आहे ना, भेटायला येणारा प्रत्येक माणूस अरे बापरे 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 आता काही खरं नाही, आमक्याच्या बाबतीत असंच झालं होतं, तमक्याच्या बाबतीत तसंच झालं होतं. तर तिला माझ्या फोनच्या आधी किती 2-4 दिवस 8 दिवस किती झालं ते मला माहीत नाही, ते सगळे लोक काही खरं नाही असं तिला सांगत होते. मी ना तिला बघितलेली होती ना की ती भाजलेलं होतं, काही माहीत नव्हतं, पण ते आपोआप माझ्या आतमध्ये असं आलं, आपोआप आलं ते. तर ती म्हटली आता हे असं आहे. मी म्हटलं तुला काही होत नाही, तू काही मरत नाही बरं का, हे आपोआप आलेले विषय आहेत ते. तर ती म्हटली एकटंच आहे मला असं म्हणणारा, तुला काय होत नाही आहे. आता हा ध्वनी साधा नाही आहे, आपला अभिमान कोणीतरी घेतलेला आहे, परमेश्वराने अभिमान घेतलेला आहे. त्यामुळं तुम्ही आम्ही जे आहोत ते नेहमी सांगतात पंडितजी नाही का, कुठलं सूत्र गेलंय, सामान्य असामान्य है तू असामान्य होना. तर ते आपण त्याच्या फेरीमधले आहोत आणि निर्धारांमधले आहोत प्रत्येक घटना. तर कदाचित तो विषय तसा आहे. तर ध्वनी आपल्या इथं साधी काम करत नाही आहेत. ध्वनी हा साधा विषय नाही आहे. कोविडमध्ये नेहमी बघितले आम्ही, एक ध्वनी पकडला विषय संपुष्टात आला. त्यामुळे खूप आहेत. तिच्यामुळं तो मला जस्ट रिकलेक्ट झाला तो विषय तसा की कुठून तरी परमेश्वराची कृपाच खेळत असते, त्याची व्याप्तीत असते. मगाशी सांगितलं ते कुणाच्या तरी निमित्ताने काहीतरी पसरवणं चालू असतं. विस्तार परमेश्वराचाच आहे सगळीकडं, त्याला हवेत ते त्याच्यासोबत असतात आणि नको आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहीत नाही आहे. त्या बाबतीत आपण अज्ञानी असणंच केव्हाही छान. आपण सगळे एकसारखे आहोत. ती कसली धमाल आहे. बाहेरच्या अख्ख्या 800 कोटी लोकांमध्ये जे नातं आहे ना ते नातं आहे, आणि इथे नात्यांपलीकडचं नातं आहे का, एकच धागा सगळ्या फुलांना गुंफून आहे. त्या राज्यात आहे आपण. आणि ते भाग्य 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 हे शब्द छोटे आहेत, त्याही पलीकडचं जे आहे आपण तिथे आहोत. त्यामुळे त्याची आपण सगळेजण धमाल करतो आहोत, करत राहूया. दत्त. तर यानंतर मयुरी. दत्त.
आप्पा मी पण डीमध्ये होते, आता आले. हां. तर मला सांगायचं असं होतं की खरंच परमेश्वराची कृपा आहे. म्हणजे मी जिथं कामाला जाते ना तिथं आनंद अजिबात नाही आहे. एक रोज मी किस्से असे बघते ना की खरंच त्याच्यातून आपण सुटलो आता असं होतं. एकदा काय झालं, एक पेशंटला ना मी 403 अशी रूम नंबर होती, तर त्यांनी तो आला, ॲडमिशन वगैरे झालं आणि गेला रूममध्ये. तो म्हटलं मला ती 403 रूम नको. मी म्हटलं का बरं? नाही त्याची टोटल 7 होती ना. मला अख्खा अवसर आठवला इथला. बापरे म्हटलं, सगळं आमचा अध्याय तो संख्याशास्त्र आणि त्याच्यावर गेलाय. बापरे म्हटलं, आणि लोक कशामध्ये जगतात अजून पण तेच आहे, वास्तुशास्त्र, संख्याशास्त्र. खरंच आपण याच्यातून सुटलो आहे. दत्तात्रयाला मी धन्यवाद देते की मला तर तिथं क्षणाला असं बोध होतो की खरंच आपण ह्याच्यातून सुटलो. अरे असे डोळे उघडलेत ना परमेश्वराने आपले, खरंच आहे. आणि माझं काय तिथं खरंच कृपा आहे परमेश्वराची की माझं अवसर आणि काम दोन्ही होतं. त्याच्यामुळं मी त्याला खरंच खूप धन्यवाद देते की मला कधीही कुठला प्रॉब्लेम येत नाही. अवसराला यायचा पण प्रॉब्लेम होत नाही. माझी ड्युटी सहज ॲडजस्ट होऊन जाते. मला कुठला खटाटोप करावा लागत नाही. ते आपोआप बदललेलं असतं सगळं. सगळी सेटिंग तिकडं लागलेली असती. मी फक्त परमेश्वराला हात जोडते की नाही, माझी अर्थता असती, मला अवसराला जायचं आहे. बस माझं एवढंच असतं, मला अवसराला जायचं आहे. ती बरोबर ते काय करायचं ते परमेश्वर करतो. आणि आपण फक्त बघायचं असतं, आनंद घ्यायचा असतो त्याच्यातून, आणि आपण आनंदाने जगायचं असतं. याचे खरंच खूप विषय आहे, पण आता मला तेवढेच आठवतात आहेत. मला म्हणजे गाडीत बाप्पा थोडं सांगते. कालच गाडी आली आमची अवसरची, तर धमाल असती आमची गाडी चालत नाही, नाचती. आमची गाडी नाचती, खरंच नाचती. म्हणजे ते बसल्यापासून अशी धमाल सुरू असती ना. मी बसते तर पहिले म्हणजे मी धावपळ करते, ते म्हणजे कसं, मी 2ला सुटते कामावरून, तर ते आवरून परत येते. मला पहिले विचारतं आप्पा पाणी, मग मी पहिली पाणी पिते, मग आमचा छान दत्त होतो आणि मग आम्ही निघतो. तर अशा इतक्या घटना आम्हाला दिसतात ना त्या गाडीमधून. तर एकदा काय झालं, इथं RTO आहे ना, तिथं फॅशन फॅक्टरी म्हणून एक आहे. तर ते असं सिग्नल लागलं होता. आम्ही कुठल्याही गोष्टीचा आनंद घेतो. म्हणजे कधी ट्रॅफिक लागलं ना, आम्हाला आधी कसं जाणवतच नाही की हा वेळ गेला कुठं. मी हॉस्पिटलमध्ये असले ना, 6 तासांची माझी ड्युटी असती. मी मोजते, 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, म्हणजे आधी सुटायचं कधी आहे. पण अवसर आपले असतात तेव्हा आपल्याला वेळेचं भान नाही राहत की आनंदात वेळ कसा जातो. दुःखामध्ये वेळ मोजावा लागतो की बाबा 1 तास झाला, 2 तास झाला. आपल्यापैकी ऑफिसमध्ये जाणाऱ्या सगळ्यांना असंच होत असेल की कधी एकदा सुटून घरी जातो इथून, उगाच यायचं, कधी निसटतो इथून, असंच असतं. जायचं म्हणून जायचं आहे ते भाग वेगळा आहे. तिथं उगाच मी जायचं म्हणून जाते, पण काय जायचं नसतं खरं तर. शनिवारी तर जायचंच नसतं. मी सगळ्या सुट्ट्या राखीव ठेवल्यात, फक्त शनिवार आणि भागवत. बरं ते माझ्या मैत्रिणी पण म्हणतात शनिवारी तुझं काय असतं गं? मी म्हटलं तुम्हाला काय सांगायचं आमचं शनिवार काय असतं ते. ना, आणि नाही आलं तर काय बुडतं. हे पण आधी कधीतरी असं होतं की मला ड्युटी करायची असती, त्यांच्याशी छोटे मोठे कारणं असतात. पण मी म्हटलं नाही गेलो अवसरला तर आमचं पारलौकिकाचं एवढं अवसर चुकेल, म्हणजे नाही का. एक अवसर बुडवलं म्हणजे ते सोपं नाही आहे, डेंजर. तर ते परत फॅशन फॅक्टरी. तर ते सिग्नल होता RTOला, बराच लांब होतो आम्ही. म्हणजे RTOचं चौक आहे आणि आम्ही ती नदी आहे ती ब्रिजची, तिथपर्यंत होतो. आणि तिथं फॅशन फॅक्टरी. तर ते आपण वाचलं, तिथे फ्युशन फॅक्टरी असं दिसलं. ते अभिषेकला वेगळंच काहीतरी दिसलं. तर म्हटलं आप्पा हे वाचताना तर आपली फॅ झाली. आणि खरंच आहे. त्याला फॅ आणि फॅ दोन्ही होतं ना, फॅशन आणि फॅक्टरी, ते असं वेगळ्याच लँग्वेजमध्ये लिहिलं होतं, फॅशन फॅक्टरी. तर ते इतकी गंमत करतो ना आम्ही कुठल्या पण गोष्टीची. खरंच आमची गाडी पण इतकी आनंदाची आहे ना की आम्ही अवसराला कधी येतो, कधी अवसर संपतो, अवसर संपल्यानंतर आम्ही घरी कधी जातो अजिबात कळत नाही. आणि गाडीतला वेळ तर कधी संपावाच नाही असं वाटतं. म्हणजे आलं ना माझ्या घर, आप्पा मला पहिले सोडवतात, म्हणतं आप्पा चिंचवड स्टेशन आलं म्हणजे आता उतरायचं. आणि आप्पांचं अजून एक सांगते. आता ते कसे, आपण सरळ चाललो असतो तरी गाडी वेडे वाकडे चालवतात, सांगू ना आप्पा.
ते कसं कुणीतरी असं पटकन येतं मधून, आपण त्यात घालतो का काय गाडीवर आता म्हणजे थोडी सुद्धा जागा नाही अजिबात, आणि एकदम गाडीला टच करून असं, आणि त्याच्यानंतर आणि गाडीवरून वा रे वा 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 वा, म्हणजे आपणच्या इतक्या रिॲक्शन, आम्ही त्याचा इतका आनंद घेतो ना की कधी आम्हाला ट्रॅफिकमध्ये, खूप वेळ आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकतो, जवळजवळ 1-1.5 तास, पण तो 1-1.5 तास पण आमचा इतका सुंदर, तो आमचा अवसरच असतो, असं कळतच नाही आम्ही कशी येतो ते, प्रत्येक गोष्ट त्याच्यातून आम्ही फक्त आनंदच घेतो. आणि हां बस दत्ता दत्ता. वा वा, मयुरी जिंदाबाद. आज सकाळी लवकर निघालो ना यायला इकडे. मयुरी गाडीत बसली ना की ती एकतर आता आलेली असती घरातनच बरं का, खरी धाप आम्हाला लागायला पाहिजे पण ती घाईत येते ना, मग मी आपलं तिला म्हणतो मयुरी श्वास घे आणि पाणी पी, मग ती ऐकती. खूप आज्ञाधारक. तिला ताण लागू नाही लागू ती पाणी पिती आपली मस्तपैकी. नंतर मग दत्त होतो, मग मला म्हणती चाइल्ड लॉक लावा. नाही चाइल्ड लॉक लावलं का म्हणून. मी म्हटलं चाइल्ड बसल्याशिवाय लॉक कसं करायचं. आज सकाळचं वाक्य आहे, म्हटलं चाइल्ड बसल्याशिवाय लॉक कसं करायचं. ते मजा आहे, निरर्थक असतात छोट्या छोट्या गोष्टी, पण धमाल असती. अर्थात गाडीचा आमच्या गप्पा झाल्या तरीसुद्धा प्रत्येकजण त्याच पद्धतीने आनंद घेतात. ते बघा हात वरती झाला प्रत्येकजण. जितेशनी सांगितलं मगाशी, किंवा आता विचारे फॅमिली आहे, भालेकर आहेत, सगळेजण आपापल्या गाडीतनं धमाल करत येतात. आणि जे नुसते दुचाकीवर येतात ना ते सुद्धा एकटे नसतात, ते सुद्धा धमाल करत येत राहतात. त्याचं एकमेव कारण आहे की आपण अकारण आनंदाच्या राज्यामध्ये आहोत. आपल्याला आनंदासाठी कारणाची गरज लागत नाही. त्यामुळे धमाल आहे. दत्त. आता कोणाचा हात वर झालाय. हां निलेश. दत्त. किस्से असे घडत असतात ना रोजच. त्यातला एक किस्सा वैशाली अवसरे म्हणजे मावशी आपली तिच्याबरोबर घडलेला आहे. तिच्या एकदा घराचं काम चालू होतं आणि काहीतरी आणायला जायचं होतं. मी पहिल्यांदा सांगतो आता. तर झालं असं, हां येस, तर झालं असं की काहीतरी आणायला जायचं होतं. तर ती म्हटली चल जाऊ, पण जाऊ. म्हटलं बरं ठीक आहे. तिने तिची गाडी घेतली, मी मागं बसायचं होतं मला. ती गाडी चालू होती. तर सगळ्यांनाच माहिती ती खूप जोरात गाडी चालवती ऐका. हां, पण ती गाडी जोरात चालवती हे मागच्याला सुद्धा माहिती असतं कधी, जेव्हा तो मागं बसतो. बरोबर आहे का. तर हा किस्सा असा आहे, मागं कोणीच बसलं नाही पण गाडी जोरात आहे. तर घडलं असं, तिच्या घरातनं बाहेर आलो, गाडीवर तिने बसली, ती गाडी स्टार्ट केली, मला बसायला सांगितलं. मी बसण्यासाठी फुटरेस ठेवण्यासाठी एक फुटरेस ओपन केलं आणि मागं जाऊन दुसरं फुटरेस ओपन करणं, असली बुंगाट सुटली ना. मी हाक मारिला, म्हटलं ए वैशाली, मावशी मावशी करतो. मावशी सुसाट, मागं बघितलंच नाही ती. लोक माझ्याकडे बघतात, ही पुढंच. दुसरा किस्सा, आता ते योगिताने घरचं सांगितलं ना, तसं आता आमचं थोडंसं घर शिफ्ट झालं. तर आम्ही नवीन घरात राहायला गेलो तिथे. तर आपण आता इतकं ती आनंदाचं वातावरण ना, तर मी हर्ष आणि ही रूममध्ये असतो. रात्रीची वेळ असते, कधी कधी असं होतं 2-2, 3-3 वाजेपर्यंत आम्ही हसतच असतो. काही ना काहीतरी किस्से घडतात आणि काही ना काहीतरी होतं आणि हसत असतात. आता ते हसण्याभरत आनंदाच्या ह्याच्यात भान राहत नाही आपण किती जोरात असतं. तर मला सोसायटीच्या ग्रुपमध्ये घेतलं होतं मेंबर म्हणून. तर दुसऱ्या दिवशी मेसेज आला, म्हणे कोणाची बाळ रडतात म्हणे. कळत नाही का म्हटलं त्यांच्या आई वडिलांना. मलाही कळायला तयार नाही. 3 दिवस हाच मेसेज फॉरवर्ड, म्हणे कळतच नाही का. नंतर कळलं, म्हटलं रात्री आपणच असतं म्हटलं. आणि ते ऐकून तर अजूनच हसलो. मग तेव्हा असं नाही असलो, मग तेव्हा थोडेसे दरवाजा खिडक्या लावल्या, काचा लावल्या, मग जोरात हसलो. हे असे इतके भन्नाट किस्से करतायत. एवढं सांगायचं होतं. येस दत्त.
छान छान मस्त. अमोल. पंडितजींना काळजी त्याच्यामुळे त्यांनी मला इथं बसवले. कारण मागून मी हात 4 वेळा वर केला पण दिसत नाही. अनुषंग एक हॉस्पिटलचं घेतो आणि दुसरा ते आमच्या गाडीत आता पठारे. किस्से भरपूर आहे. गार्गी सांगेल किंवा आमची ज्ञानू सांगेल, सगळे सांगतील. सपना पण सांगेल, पण त्यांच्या वतीनं मीच सांगतो आज. ते गाडीत बसले ना, म्हणजे आम्ही गार्गी आणि ते येतात. गाडीत बसले आणि मी लगेच चिंचवडच्या दिशेने राईट मारतो. तिथंच लगेच कार्यकर्ता संपला तिथंच. आणि त्याच्यानंतर मग ह्या ब्रिज खाली आलो की थोडीशी ट्रॅफिक लागते. थोडीशी गाडी अशी होते. जितेश तरी सगळ्यांना एकदम म्हणतो मी सेफ्टी आणतो. आता मी कसं आणतो त्यांनी सांगितलं पाहिजे माझ्या माणसाला. कारण काय, नारायणरावांचं एक भेद बाजूला करायचं आहे मला. पठारे आणि गार्गी मागं बसतात आणि मी आणि स्थापना पुढं बसतो. पठारे जर माझ्या शेजारी बसले तर काय अवस्था आहे. मला गाडी खडकीलाच बाजूला घेऊन मला पण झोपून द्या. आणि जितेश म्हणतो ते इथपर्यंत येतात डायरेक्ट. एक तर आम्हाला येताना गाड्या इथपर्यंत असतात वगैरे, मोठे ट्रक वगैरे इथपर्यंत असतात. त्यामुळं आणि बऱ्याचदा मी म्हणजे भांग पाडला का कोणाला देऊ शकतो ना कांगवा. म्हणजे त्यांची माफी मागतो मी. तरी पण सांगितलं पाहिजे. आता दुसरा एक किस्सा चिरंजीव पीठाच्या आधीचा आहे. हॉस्पिटलमुळं मला पण थोडंसं 2011 साली डॉक्टरांनी निष्पन्न केल्याप्रमाणे मला म्हणजे डॉक्टरांनी घोषित केलं का याला हार्ट अटॅक आला आहे. मला थोडंसं छातीत वगैरे दुखत होतं वगैरे. 4-5 तास दुखलं. पहाटे 4ला ॲडमिट केलं. माझा स्वभाव पहिल्यापासूनच थोडासा आहे विनोदी. तर माझी मावशी आली माझ्याबरोबर आणि मावस भाऊ होता. तर डॉक्टर म्हटले यांच्या आईला आणि वडिलांना बोलून घ्या. म्हणजे आमचं गाव तिकडं आणे, मी तळेगावला जॉबला होतो. 2011 डिसेंबर. आपले अवसर कधी चालू झाले? काल 2011मुळं मला पण वाटते पुनर्जन्म काय वगैरे काय असते का काय. 2000 ते डॉक्टर म्हटले आईला आणि वडिलांना बोलून घ्या. म्हटलं आईला तर बोलून घेऊ शकतो पण वडिलांना बोलवायला परत जावं लागेल. कारण वडील गेलेले आहेत ना. वडिलांना तर बोलवायला जावं लागेल. आता कसं, ठीक आहे म्हटले. तो प्रसंग झाला. त्याच्यानंतर 5-7 दिवस ते ICU वगैरे काय ते थोडंसं अवस्था हे होते काय कळत नव्हतं मला. पण ते आमचे मामा एक 80-85 आता 90-95च्या असतील. आमची आई 88 वर्षाची म्हटल्यावर ते तेव्हा 80 वर्षाचे असतील मामा आले मला भेटायला. बघितलं मला ते एकदम ते सगळं लावलेलं. आणि मामा म्हटलं अरे तरुणपणात झालं, ह्या वयात कोणी जगत नाही. आता मला उठून एकदम पण मी परत आपल्या म्हणजे ते मामांना मला करायचं होतं पण तुमच्या देखता आत्ताच सांगतो. म्हणजे मामा म्हटले ह्या वयात कोणी जगत नाही. म्हणजे मामांना तो मला सांगायचं होतं पण आता. आणि दुसरी गोष्ट आमच्या सासूबाईंची, सपनाची माफी मागून सांगतो.
हसण्याचा विषय आहे ना, हसलं पाहिजे म्हणून घ्या समजून जरा. आता मयुरीताईंनी किती वेळा सांगितलं आप्पा सांगू का ते सांगायचं असतं असं. तर सपनाची आई आली आमच्या सासूबाई आणि त्या लागलं ना रडायला मला पाहून. मी फक्त असं करायचो. त्या म्हणायच्या, मला त्यांना सांगायचं होतं तुमच्या मुलीचा काहीही दोष नाही. खोटं बोलायचं नाही, खरं सांगायचं नाही. नाही, हा डायलॉग आहे. ती आता फेसबुक वगैरे नाही ना तिचं, त्यामुळे तिला डायलॉग माहीत नाही. नाहीतर काय होईल, खायचे वांद. म्हणजे त्यावेळेस त्यांना कसलं रडू आलं माहीत नाही, पण मी म्हणलं नाही हो, तिचा काही दोष नाही, जे काय असेल ते माझं आहे. आणि पाठारी तर झालेच. आता आपल्याला सगळ्यांना म्हणजे याच्यावरून आमच्या ज्ञानेश्वरीला दत्त म्हणायला सांगितलं आहे. म्हणजे तेव्हा सगळ्यांना दत्त म्हणायचं. आपल्या इकडं सगळ्यांना दत्त म्हणायचं. सुरुवातीला एकमेकाला कोणी दत्त म्हणतं नाही म्हणतं सांगू शकत नाही. मग आम्ही तिला सांगायचो सगळ्यांना दत्त म्हणायचं. तर मग सपना म्हणायची आपल्याला सगळ्यांना दत्त म्हणायचं. तर आपण दत्त म्हणायला आम्ही कशी सुरुवात केली, समजा 7 झाले घरात, 7:07 झाले, तर आम्ही एकमेकांना दत्त म्हणतो. आणि जो कोणी दत्त करत नाही त्याच्याजवळ आम्ही स्वतः जातो. तर आम्ही कुठं दुसऱ्या नैसर्गिक विधीसाठी वगैरे असलो की सांगतो, मी नंतर येईल, आवाज देतो आतून, तुम्ही त्याच्याजवळ जा आणि तिला सांगा दत्त म्हणायचं. तर त्या गोष्टीमुळे आपल्याला दत्त म्हणायची सवय लागते प्रत्येकाला. ती एक सवय आम्ही करून घेतली, कारण आपल्याला प्रत्येकाला दत्त म्हणणं, एक विवेक जागृती झाली पाहिजे, विवेक जागृत राहायला पाहिजे वगैरे वगैरे. मला काय आध्यात्मिक बोलता येत नाही जास्त. कारण मी कसं आहे बघा, माझं सौभाग्य बघा, मला ज्यांच्याविषयी बोलायचं होतं तेच साक्षात इथं अवतरी झाले. आता कधी कधी पंडितजींकडे गडबड असते, आम्ही येतो त्या पठाऱ्यांच्या झोपेच्या त्याच्या सगळ्याच्या गडबडीत. आणि विशेष म्हणजे मी तिला 3:30-4 वाजता घेऊनही मी इथं 5च्या दरम्यान बरोबर परफेक्ट आम्ही 5:05ला हजर राहतो. म्हणजे काळजी वाहिली जाते, त्याचं एक द्योतक आहे, ते सतत जाणवतं आपल्याला. तर आल्यानंतर समजा पंडितजी गडबडीत असले आणि मी त्यांना केलं समजा आता मला म्हणजे ते समोर नव्हते, पण आता अचानक समोर आले तर मला किस्सा सांगावाच लागेल. आता मला वाटलं ते नाही आहे, तू वरती असतील, आपलं सांगून घ्यावं. तुमची नक्कल पण इथं झालेली आहे बरं का. नंतर काय मला काय सांगायचं होतं, तर समजा आपण दत्त गेलो, ते समजा गडबडीत असतील तर मला त्यांना काही रिॲक्शन द्यायच्यात, पण ते मी देत नाही तेव्हा, वेळ नसतो. आता मला वेळ दिला आहे ना थोडा 1-2 मिनिटं, तर मला ते रिॲक्शन करायचं त्यांना. समजा मी त्यांना दत्त केलं, ते गडबडीत असतील इकडं तिकडं कुठेतरी, तर मला असं करायचं असतं त्यांना. समजा परत दुसऱ्या, आता समजा तिकडून आलो, आता ज्योतिताई बसलेल्या असतात, दत्त वगैरे करतो, त्या समजा आपल्या बाई त्यांच्याबरोबर बोलत असतात ना गडबडीत, शेजारच्या आपल्या विचारे त्यांना काय बाई म्हणतात ना, सुमाबाई, त्यांना हां, त्यांच्याबरोबर ते समजा गडबडीत असतात, बोलत असल्या की मी समजा दत्त केलं, समजा त्यांनी बघितलं नाही, तर मला असं करावंसं वाटतं. म्हणजे आपण केलेला दत्त व्हायला नाही गेलं पाहिजे. आपल्याला परत दत्त आल्याशिवाय आपण हटायचं नाही.
डटके रहने का सांगायचा मुद्दा आहे. तर मला संधी दिलीत, मंडळ आपलं आभारी आहे. खोटं बोलायचं नाही. दत्त. हे तुम्ही सगळे धमाल करताय वरती वरती, कारण आवाज येतो ना वरती. मग ते 7 मजली हास्य आहे, मी एकाच मजल्यावर आहे, काही प्रॉब्लेम नाही, हरकत नाही. मजा केली आहे तुम्ही सगळ्यांना. बेसिकली खूप खूप इथे धमाल केल्याबद्दल आणखी एक धन्यवाद छानपैकी. कारण प्रत्येकाने वरती रिपोर्ट दिला आहे मला, खाली खूप धमाल चालली आहे, खाली खूप धमाल झाली. म्हणजे असं झालं की मला भेटायला यायचं जीवावर आले. पण हेही व्हायला पाहिजे. आनंद इतका उंच जायला पाहिजे की त्याच्यापुढे बाकी काही टिकलं नाही पाहिजे. हे खरं आहे. बाकी आनंदाचं निमित्त आहे मी, पण आनंद सोडणार नाही हे पक्कं आहे. जिथे पार्टी राहणार तिथे माझ्यामुळे पार्टी झाली तर मी जास्त बघणार. यस. आणि खूप सगळ्यांनी जे म्हणजे निमित्त काही असू दे, स्पंदननाथही मला म्हणाले की सकाळी सकाळी आम्ही बसलो आल्या तर ते मला म्हणाले की हे ते आतमध्ये खूप उधळावंसं वाटतं सगळ्यांना ना, मग ती जागा कधी येणार. बरं, मी काय की इतका बिझी झालो आहे की लोकांना आता वेळच मिळेनासं झालं आहे, म्हणजे इतकं बिझी आहे. तर त्यामुळे हे असे काही प्रसंग आले की मग लोक धमाल करतील थोडंसं, असं वाटतं आहे मला. आणि खूप खूप मला मजा आली. अजूनपर्यंत मी आता तुमचं रेकॉर्डिंग केलेलं बघीन मी, कारण हे लागलं आहे प्रकरण. बेटा तू दागा देऊ नकोस, नाही का. पण काही नाही, धमाल केली असेल. आणि आपण मस्तपैकी हे विभासला देऊ छान, आणि विभास त्याचं छानपैकी करेल आणि ते आपल्याला ऐकायला मिळेल. नो डाऊट जर चिरंजीव पीठ तिथे आहे तर तिथे काही रोतलू विषय असण्याची काही शक्यता नाही. तर पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप अजून काही लिहितात असे खूप धन्यवाद सगळ्यांना. आपण सुरू करूया. आपण मिसळ वगैरे सगळं प्रसाद छान आनंद घेतलाय त्याचा. पण झोप कोणाला आलेली नाही आहे ना, हे मी सोलोपॅथीत विचारायचो आणि अर्धे लोक झोपायचे सोलोपॅथीत. त्याचं कारण काय आहे, ते बाहेरचे लोक सगळे तसे बाहेरचे त्या अर्थाने की चिरंजीव पीठातला प्रवास त्यांचा नव्हता ना त्यावेळेला. मग ते हमखास एकतर आडवा हात मारायचे, फी भरलेली असायची ना. ते फी सोलोपॅथीची होती का ते ते गमतीचा भाग येतो. पण तेव्हा विचारायला लागायचं की झोप येते का कोणाला. तर आपण काय झोपणाऱ्या जागेमध्ये नाही आहोत. मग झोप उडते का आपली, तसंही नाही आहे. आपण सहजतेमध्ये आहोत. त्याच्यामुळे आपल्याला पोट भरलं काय आणि नाही भरलं काय कशाने काही फरक पडत नाही. आपली कृपेने यात्रा इतकी पुढे नेलेली आहे की आनंदाशिवाय या जगात दुसरं काहीही श्रेष्ठ नाही आहे, याचा पक्का ठाम बोध आपल्या सगळ्यांमध्ये रुजला आहे. आणि त्याचं ते कारण आहे की मी बघतो, आता आपण सगळेच बघतो की प्रसाद घेताना एवढं असं वाटलं आता मिसळ चटकदार, एक पाव जाय ना किती वेळ झालं ते. आणि सगळ्यांच्या बाबतीत ते आहे. तर आपण आनंदाचे भुकेलेलो आहोत. आणि तो विषय असा आहे की तो कधीही तुम्हाला तृप्तीला आणत नाही. वाटतं आपल्याला, पण सातत्याने आणखी हवंय. तर हवं जे आहे ना ते सत्य आहे सगळं. त्यामुळे आपण परत एकदा धमाल सुरू करूया. खूप छान आहे. हर्षनी बोलायची इच्छा व्यक्त केलेली आहे, मी त्याला इथे पाचारण करतो. दत्त एक छोटासा किस्सा आहे आपला, म्हणजे पठारे काकांचाच आहे. त्यांचं तर तो किस्सा असा आहे की आहे ना, त्यांचं जे म्हणजे अवसरात ते जे दिसतात ते पहिले खूप म्हणजे डार्क दिसायचे एकदम, ठीक आहे. तर त्यांचं झालं काय होतं की त्यांना वाटायचं प्रॉब्लेम त्या लाईटमध्ये. बाबांना फोन करायचे, म्हणायचे अरे ते लाईटच चालत नाही त्याची. आम्ही 2दा जाऊन आलो, ते लाईट बाबांनी परत ते काढली, ती बघितली व्यवस्थित आहे का, ठीक आहे. नंतर मग
मग परत दुसऱ्यांदा तसंच झालं. लाईटीला काहीच प्रॉब्लेम नाही. मग नंतर मी काय केलं, मी व्हिडिओ कॉल केला त्यांना तिथं असताना त्यांच्यासोबत. तर नंतर मग कळलं की प्रॉब्लेम लाईटमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम फोनमध्ये आहे त्यांचा. ते कॅमेरा तर चालतच नाही व्यवस्थित. मग ते म्हटलं अरे एवढं लाईटचं हे केलं आणि आता बघितलं असेल आपण केवढे ते लख्ख दिसतात. दत्ता मस्तच की. ते मला मोठी भीती वाटली होती पठारेंचं सांगत होता त्यावेळेला. मग स्पंदनात मला आळस म्हणले पठारे नावाचा एक ग्रंथ आहे आणि प्रत्येक जण आहे ना त्याचं एक आहे ना एक पान त्याचं वाचून दाखवते असं येते. ते लाईट ॲडजस्टमेंटचं मला वाटलं हा म्हणतो घाबरलो, पण त्याने ते दुरुस्त केलं बरोबर. अरे वा वा, प्रॉब्लेम वेगळाच होता, मोबाईलचा होता. हां, तर असू द्या. मुद्दा तो आहे की तो आला इथे आणि मला किस्सा सांगायचा आहे पठाऱ्यांच्या बाबतीतला. एवढं म्हटलं आणि सगळे खो 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 हसायला लागले. या सगळ्या आनंदाला बिचारे पठारे मुकलेत. आता ते कधी त्यांच्या वाट्याला येईल एडिट वगैरे करून त्यावेळेला. नवीन जोक नाही तयार झाले असं. हां हां, येस. यानंतर रोहन. दत्ता घेऊ का वरती घेऊ? असं करू. बस स्टँडअप कॉमेडियनसारखंच वाटतं आता तरी. आता एक छोटासा किस्सा आहे. सकाळी उठलो लवकर, संडे आज. हे सगळे हाच किस्सा आहे. एक तर रविवार, त्यात अलार्म वाजला 9 वाजता सकाळी. आणि 9 सकाळी आहे माझ्यासाठी. 9 वाजता उठलो. घरातले असे बघतायत की चुकून उठलंय का, मला माहीत नाही. मग सगळे म्हणतात एक करून अरे संडे आज, संडे रविवार आहे. नाही म्हटलं जायचंय मला, महत्वाची मीटिंग आहे. AM-PM गोळाप्पा माझ्याकडनंही झालेला आहे असं बऱ्याचदा. एक भेट पर्वाचा किस्सा आहे. भेट पर्वला साधारणतः एक संध्याकाळी वगैरे माझ्याकडे सगळे येणार होते घरी. सांगतो. तर माझा अंदाज काय की संध्याकाळी येणार. अंदाज माझा की संध्याकाळी 7 वगैरे वाजता येतील. आणि नारायणदाशी बोलताना असं मला लक्षात आलं होतं की साधारण 7-7:30 वगैरे येतील पंडितजी. मस्त सगळं आवरलं वगैरे, सगळं झालं, जेवण वगैरे घरच्यांनी सगळं आवरलं, रांगोळी वगैरे सगळं झाली तयारी. आणि बघितलं एक 5 वगैरे वाजले असतील, 4:30 वगैरे वाजले होते. तर म्हटलं अजून टाईम आहे, झोपावं. 15-20 मिनटं झोपणं होतं. नारायणदाला फोन केला, फोन उचलला नाही. मे बी तो आधी कुठे गेला होता तिकडे असेल, त्यामुळे त्याला फोन आला, आम्ही 15 मिनटं देतो तुझ्याकडे. असली पळापळ. मी झोपेतच. हां काय म्हणला 15 मिनटात म्हणतो, मला वाटलं 7:30 झाले. 15 मिनटात येतोय. नाही बिचारानंतर फिरून आला लॉंग कटनी. तरी 15-20 मिनटं घालवले तरी कशी. मी आलो खाली आलो आणि आल्यानंतर आपण अत्तर वगैरे लावतो ना सगळ्यांना वेलकम करायला, तसं मी गेटवरती आलो. खाली आलो. माझी झोप गेलीच नव्हती. मी असा अत्तर लावत होतो सगळ्यांना, वरती बघतच नव्हतं कोणाचा चेहरा. असे हात येत होते बघत. जेव्हा आप्पा बोलले नाही मला लावायचं नाही आज, मला काहीतरी ॲलर्जी काहीतरी झालंय, तर मला आज लावायचं नाही, तेव्हा मी वरती बघितलं. अरे बापरे, आप्पांची इथपर्यंत आलं. असा तो किस्सा आहे. एकदम सुरुवातीचा पहिला किस्सा, जेव्हा म्हणजे चिरंजीव पीठामध्ये आलो. पहिलाच दिवस काही अवसर दिले होते स्पंदनाथांनी संजूकडे आणि सांगितलं होतं की हे जर ऐकलं त्यांनी आणि जर पुढे म्हणला की हवेत अजून अवसर किंवा ऐकायचं आहे तर त्याला घेऊन ये भेटायला ऑफिसला. म्हणून संजू माझं ऐकून झाल्यानंतर मला घेऊन गेलं. एक 14-15 काहीतरी अवसर होते, तर घेऊन गेला भेटायला. आणि एकदम मी ऐकलेलं नवीन. आता तुम्ही सगळे या स्टेजमधून गेले, तुम्हालाही माहिती असेल की पंडितजी म्हणजे मी एकदम इमॅजिन करून ठेवलेलं. कसं अंदाज खूप गडबड करतं ना नेहमीच. तर एकदम अंदाज लावून ठेवला होता की असे असतील तसे असतील. आणि भेटायला गेलो
तिकडे. तर विचारे काकांचा बड्डे होता आणि विचारे काका काकू अजून कोणतरी आप्पा होते, नारंदा होता. पहिले तर नारंदाचा किस्सा सांगतो. आतमध्ये गेल्यावरती आप्पांनी त्याला सहज आवाज दिला, नारायण इकडे. मी बघितला, चहा नारायण. पहिली सुरुवात तिथे आली. अच्छा हा मला काय म्हणतोय, तो अवसर ऐकून आला ना, तोच मी नारायण आहे. म्हणजे मी बोललो नाही त्याला, तरी त्याला कळलं की हा का बघतोय म्हणून. तो म्हणता तोच मीच येतो नारायण. मग नंतर आतमध्ये गेलो, स्पंदननाथांना भेटलो. मग झाले खूप काय बोलायचं होतं वगैरे, बोलून झालं. नंतर म्हणले की केक कापू आपण. तेव्हा केक कापायचे तिकडे बड्डेला आणि पंडितजी येणार आहेत, भेटतील. तेव्हा जितेश पण होता मला वाटतं. जितेश आणि जितेशची वाईफ आणि जयेश होता. तर गेलो तिकडे ऑफिसमध्ये, झालं सगळं, बोललो वगैरे. आणि पंडितजी आले तिकडे, सगळे खुर्च्या वगैरे लावल्या, बोलले, एकदम झालं, भारी होतं एकदम असं. आणि म्हणले अवसर झाला. एकदम माझ्यासाठी असं रिलॅक्सिंग होतं ते, की मला मी जी इमेज करून ठेवलेली की हे असं असेल तसं असेल, एवढं अवघड असेल, तर ते सगळं गेलं होतं आणि खूप मजा आली होती. तर तो एक किस्सा आहे. अजून मला भेट पर्वचाही परत किस्सा आठवला, की मी जसं ते हे लावलं त्याच्यानंतर ते गुलाब द्यायचं होतं मला, काढून ठेवले होते मी, दिलेच नाही. हाय झोप आहेत. आणि हाईट म्हणजे कधी दिले असतील, जाताना. सगळं झालं पट्टीचे, असे सगळे असे जाणार, एक मिनिट हे राहिले. दवाला आलेली दत्त. खूप छोटे प्रसंग आहेत हे, पण याच्यातनं खूप मोठे विषय आपल्यासाठी आहेत. रोहनने आत्ता सांगितला जो प्रसंग आहे ना, एकदम छोटा आहे, 2 मिनिटात सांगून झालं त्याचं. बाहेरच्या जगामध्ये अध्यात्मात ज्या पद्धतीची रचना आहे, साधारणपणे ते आपल्या डोक्यात असतं. किंवा आता त्याने अवसर ऐकले होते, अवसर ऐकून काही आपल्यात रचना तयार होती ते. तर हे छोटे प्रसंग आहेत आपल्या सगळ्यांच्या बाबतीत, पण आता प्रत्येक विषय आपल्यासाठी बोधाचा होऊन बसलेला आहे. आता हा प्रसंग बाहेर कुठे सांगितला रोहननी, तर त्यात काय एवढं, नारायण आहे, हे ते झाला अवसर. पण जे नाही का आपल्या एक कल्पना तयार होतात, कारण बाहेरचं सगळं जग तसं कल्पनेचं आहे. त्यामुळे ह्या कल्पनांना आपल्याकडे पहिली तर फुली आहे आणि प्रखर सत्याचा विषय आपल्यासाठी येते. त्यामुळे वास्तव जे आहे, प्रत्यक्ष जे आहे, त्याचंच दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे. आणि जे ॲझम्पशन्स असतात नाही का, की असं असेल तसं असेल तसं असेल, तर काय नाही आहे. सगळ्यात सुरुवातीला तर ते 3 विषय सतत आलेले आहेत नाही का, स्पंदननाथांचं आणि पंडितजींची जेव्हा भेट झाली सुरुवातीला, त्यावेळेला तेच की चिरंजीव पीठात काय आहे, तर अज्ञान असेल तर त्याला ज्ञान द्यायचं, अभाव असेल तर त्याला भरून काढायचा, तो भाव त्याच्यात द्यायचा, आणि भय दाखवून कुणाला त्रास द्यायचा नाही आहे, त्याला अभय करायचं. तर हे बाहेरच्या जगामध्ये सगळा बिझनेस जो आहे तो याच्यावरती आहे. म्हणजे पंडितजींनी सांगितले, मी काय आत्ता वेगळं सांगतोय अशातला भाग नाही. तर ते एक कारण असतं की बाहेरच्या जगातली रचना कुठेतरी आपल्या डोक्यात असेल, या जन्मातली नसली तर आधीच्या असेल कुठले तरी. ज्ञेयतत्वात काही कंटिन्यू होत राहतं. धारणा हा विषय एका अवसरात गेला आहे की धारणा काय आहेत, त्या जन्मोनजन्मी पाठलाग करणाऱ्या आहेत त्या. मग त्या चित्तामध्ये इतकं काय पक्क जाऊन बसतं ते कंटिन्यू होतं. किंवा आपल्या आजूबाजूला ऐकलेले असतात, हा अमक्या गुरुकडे गेला, तो तमक्याकडे गेला आणि तिथं असं असं असतं, ते भेटायचं खूप अवघड असतं. आपल्या बाबतीमध्ये आपण कुणाला भेटायलाच गेलेलो नाही आहे, आपल्यालाच डायरेक्ट भेटायला आलेले आहेत. त्यामुळे इथं हात जोडले आता, कारण काय आहे ते अशा करता जोडलेत की आपल्याला माहीत नाही आहे की आपली कुणीतरी वाट बघते, त्या जागेवरती आपण आहोत. त्यामुळे रोहन तुझी कोणतरी वाट बघत होतं तिकडे त्यावेळेला. त्यामुळे ते जे घडलं सगळं ना, ते तुला वाटलं अरे बापरे अरे बापरे, आणि मग नंतर लक्षात आलं अरे क्या बात है, बात ही बात है, और कुछ भी नहीं है और सब कुछ है. त्यामुळे खूप धमाल आहे. हा इथे बोलत असताना मला एक किस्सा आठवला होता, इथे येईपर्यंत विसरलाय.
त्यामुळे परत आठवेल तिथं बसल्यावर असं आशा करूया. पण आपण आता काय आहे, एका अर्थाने स्मृतींच्या जगात आहे आणि एका अर्थाने स्मृती ओलांडलेल्या आहेत. कारण आपल्याला सतत ताजं करण्याचा जो व्याप दत्तात्रेयांनी चालवलेला आहे त्याच्यामध्ये ना जुना क्षणच जगू देत नाही आपल्याला. पण मग संदर्भ येतात ते सगळे, जसं आता भागवत आलेलं आहे, काय नाही आहे ते बहाणा घ्यायचा आणि ताजंच उधळायचं चालू आहे. त्याच्यामुळे मला आठवेल ते, आठवलं की त्याला ताजं जोडायचं आणि पुढे जायचं. कोणाला काय आठवलंय? शिल्पा. दत्त किस्से ना असं आठवत नाही आणि इथे आल्यावर तर अजूनही आठवत नाही. पण आता कोणी सांगते ना तर मग अरे तो किस्सा घडला होता सांगावा. तर आप्पा आता ते झोपेचं म्हणाले की सोलोपॅथीच्या वेळेस यायचं. तर पहिली सोलोपॅथी जेव्हा मी जॉईन केली होती, मला ना ते लाईट बंद झाली ना झोप यायची खूप. डोळे बंद व्हायचे आणि थोडा समोरून आप्पा आले, अरे झोप येते का? त्यांनी मला विचारलं झोप येते का? मी म्हटलं आता काय म्हणावं, म्हटलं नाही. मग परत डोळे उघडले आणि ते असं म्हटलं हे झालं की अरे इथे येऊन प्रत्येकाचं प्रत्येकावर लक्ष असतं. असं नाही आहे की त्यांचंच आहे, आप्पांचं प्रत्येकावर लक्ष होतं की हां हिला झोप येते. त्यांना कळलं असेल त्यावेळेस अंधाराती. तर हा एक किस्सा होता. आणि दुसरा किस्सा असा होता की संगीतोपनिषदमध्ये एका सूत्राला मी आणि वर्षा होती. तर विभासचं सूत्र झालं रेकॉर्डिंग आणि मग म्हणजे पंडितजी आणि विभासचा जो जॉईंट असतो तो होता सुरू. मला ना वर्षासारखी पिन करायची, ताई नाचायचं का, ताई नाचायचं का. म्हटलं थांब. ती म्हणायची नाचायचं का, आणि मी माझा विचार यायचा इथे नाचायचं का, जागा कुठे आहे नाचायला, इथे वायर आहे, इथे कॅमेरा आहे, नाचणार कसं. आणि ती शेवटी उठून नाचली, डोळे बंद केले आणि जे नाचायला सुरुवात केली ते रेकॉर्डिंग सुरू होतं. आणि नारायणचं असं कॅमेरा, अरे कॅमेरा पाडू नको. आप्पांचं असं की वायर होते, वर्ष सांभाळून पडशील. तर ते सगळं असं करून करून ती इतकी नाचली तेव्हा. आणि पंडितजींनी पण थांबवलं 2 मिनटं ते रेकॉर्डिंग ते नाचेपर्यंत. तिचं हे होईपर्यंत ती नाचली आणि मग जी बसली, म्हटलं ही नाचली उठून, आपण विचार करतो नाचणार कसं. ती मस्त हे नाचली आणि सगळ्यांना आहे की कॅमेरा पडतो का, हे पडतो का, पण ती नाचली मस्त. म्हटलं असं पाहिजे की आलं मनात आणि उठून नाचलं. तिने बघितलं नाही की जागा नाही आहे की हे नाही. मग तेव्हा आलं की हां आपण विचारात राहतो आणि तो विचार कसा आपल्याला थांबवतो. तिसरा किस्सा असा की वैशालीच्या गाडीचं आलं, तर मी निलेशच्या गाडीचं सांगते की आम्ही नळस्टॉपच्या तिथे कुठेतरी साईटवर जायचं होतं. निलेश गाडी चालवत होता आणि त्याला आली झोप. त्याने डुलकी काढली एक तिथे, तर झोपला आणि गाडी थोडी हे झाली. म्हटलं हे काय करतोय, थांब मला उतरव, मग तू जा, मला नको पाडू तू. मग असं ते मग म्हणे अरे मला झोप येते. 2 मिनटं गाडीत थांबवली. मग त्याने काय पाणी वाणी प्यायलं असेल तो, आणि असं ते म्हणजे त्याच्या गाडीचा किस्सा सांगितलं की त्याला तो झोपला गाडी चालवता. गाडी लकीली स्लो होती, नाहीतर गेलो होतो मी. त्याला म्हटलं मला सोडून तू जा, मला नको घेऊन जाऊ सोबत. बस झाले संपले. दत्त शिल्पानी सांगितला किस्सा, आता मला आठवत नाही ते सोलोपॅथीच्या वेळेला, पण ते खूप काळजीचा विषय. सोलोपॅथी जे काही कुणी येत होते बाहेरचे, आपल्याच लोकांनी कुणी सांगितलेलं किंवा नारायण ग्रुपवरती पाठवायचा सोलोपॅथीचं शिबिर आहे, कोणाला भाग घ्यायचा असेल तर नावं द्या. या बरीच शिबिरं घेतली ना आपण त्यावेळेला. त्याच्यात ते होतं या बाजूने उधळायची जागा आहे नाही, त्यामुळे समोर कोण आहे त्यापेक्षा या बाजूचं उधळणं त्याच्यात हायगय होता कामा नये अशी इकडनं व्यवस्था होती ती. मला हा किस्सा आठवत नाही आहे, पण ते दिसलं असेल तसं की झोप येते म्हणून. रस्त्याने गाडी चालवताना बघतो आपण, त्या गाडीतला ड्रायव्हर दिसत नाही आपल्याला, पण ती गाडीची एक लँग्वेज असती, ती त्याची बॉडी लँग्वेज दाखवती ड्रायव्हरची. त्यामुळे ते तसं त्यावेळेला दिसलं असेल ही झोपतीये म्हणून विचारलं असेल झोप येते का म्हणून. आणि ती झोप येते का विचारणं काळजीचं आहे, कारण इथं इतकं अमूल्य उधळलं जातं आहे, त्यावेळेला कुणी झोपायला नको या काळजीने ते तसा विषय. पंडितजी अवसरामध्ये सतत जे सांगतात की डोळे उघडे पाहिजेत. जागा आपल्याला अशी मिळालेली आहे की इथं झोपणं काय कामाचंच नाही आहे. त्यामुळे गमती आहे, तुला आठवल्या त्या गमती. त्याच्यामुळं मला असं वाटलं की
जाग्यात आणखी एक जागं पण असतं, ते तुमच्या आमच्या ठाई जर असेल तर यात्रा सुकर होते. त्यामुळे दत्त, यानंतर कुणी हातवर केला होता मगाशी? हां, क्या बात आहे. अरे सेकंड राऊंड आहे का? बरं, जितेशला काय एक किस्सा सांगायचा सांगू देता? प्रेम ब्रह्माला ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम ते एंट्री आज झाली होती माझी. तर त्या टाईमला स्टार्टिंगला पंडितजींनी ठरवलं होतं की ते 2 अवसर म्हणजे फुल डेचा अवसर होता. म्हणजे सकाळी 4 तासाचं एक अवसर, मग दुपारी परत जेवायचं, रेस्ट, आणि मग परत दुपारनंतर. ते थोडे दिवस तसं चाललं, पण ते हेवी व्हायला लागल्यानंतर हाफ डे करून टाकलं. ते स्टार्टिंगला फुल डेचा अवसर झाला की मग जेवण बिवण सगळ्यांचं झालं. ते झोपेवरचा विषय आला म्हणून मला आठवलं. ते एक रूम तिथं रेस्टसाठी केली, तर मला माहीत नाही आता पंडितजीसाठी. मी काही बेडवरती जाऊन झोपलो तिकडे. मग माझ्या शेजारी जयेश आला, अजून एखादं कोणतरी, अरे सगळं तिघे चौघे झोपले. मग त्याच्यानंतर 10 मिनटं जर थोडं सेटिंग झाली ना, तर अचानक पंडित झाले रूममध्ये झोपायला. तर पंडितजींनी कोणाला काहीच म्हटलं नाही. त्याला काय माहिती, हे लोकांना माहिती आहे का नाही माहिती. तर मला ठीक आहे, सो जाऊ सब लोक. तर माझं शेजारी आले पंडितजी झोपायला. ठीक आहे, पण म्हटलं पंडितजीला म्हटलं ठीक आहे. पंडितजी बोले ठीक आहे, सो जा तू, कुछ प्रॉब्लेम नाही. मला ठीक आहे, सो जा. मेरे को पंडितजीला म्हटलं पंडितजी मेरा स्नोरिंग का प्रॉब्लम है. खराटे का आवाज़ आता है तो पंडित जी को मेरे को कुछ प्रॉब्लम नहीं है, मैं एक बार सो गया तो उठता नहीं. उसके बाद मी सो गए. आधा 1 घंटे के बाद मी आता काय स्नोरिंग आलं, काय केलं काहीच माहीत नाही. सगळे 1 तासानंतर उठले सगळे. परत दुसऱ्या दिवशी आला तर नारायण माझ्याजवळ आला, का भाई इधर आ. एक भाई ये पंडित जी के लिए रखा है, तुम लोग जाओ मत अंदर. मी म्हणलं ठीक आहे, आम्हाला दुसरी रूम दे बाबा. मग त्यांनी ते कॉर्नरची रूम दिली. त्याच्यानंतर तिकडे झोपायचे पंडितजी. तर त्याच्यानंतर हाफ डेचं सुरू झालं ना, त्या टाईमला मग ते रेस्ट एवढा मोठा नव्हता, एक 15 मिनटाचे टी ब्रेक होता. पण मला ते जेवून ते मध्ये काही हे केलं तर 5 मिनटं झोपायची सवय. ऑफिसमध्ये मी 15-20 मिनटं योगा मॅट टाकून झोपून जातो दुपारी कॅबिनला. जेवण झालं की पावर नाही घेतलं की फ्रेश वाटतं. तर ते चहा प्यायला सगळे जायचे ना, तर मी कसं ते गपचूप रूममध्ये जायचो आणि 5 मिनटं झोप घेऊन परत यायचो. तर पंडितजी म्हटलं आता हे जिथे दिसत नाही, तर मग लास्टला तिथं वरती जाऊन चहा पिऊन ये. तर मला विचारलं क्या हो गया भाई, तू क्या करता है रूम में जाके. पंडितजी मी बोला 5 मिनट में सो के आता है. पंडितजी बोलते तू 5 मिनट में कौन सा सोता है, कौन सा उठता है, क्या रेस्ट करता है, तू जान दे अभी जो है ठीक आहे चलने दे. ते झालं. आणि एक छोटा किस्सा, आता वरती गेलो होतो भेटायला आम्ही, तर ते बाकी सगळं हॅपी बर्थडे वगैरे सांगितलं. तर नम्रतानी म्हटलं की पप्पा भी तुमको याद कर रहे थे, हॅपी बर्थडे विश किया है. तर पंडितजीने मला ऐसा आहे क्या, ठीक आहे ठीक आहे कर सकते वो. त्यांना म्हटलं माझे पप्पा माझे पप्पा एक्सपायर. पंडितजी बोला ठीक है वो भी कर सकते विश, वैसा कुछ नहीं. फिर बोलती तू किसकी बात कर रही है. तो बोले मैं मेरे पापा की बात कर रही हूँ, ओडिशा के पापा. बोले ऐसा है क्या, हाँ हाँ ठीक है. पंडित जी इतना सरप्राइज हो कि मैं भी सोच रहा था कौन से पापा की बात कर रही है. पंडित जी ने बोले वो भी कर सकते ये भी कर सकते, कोई प्रॉब्लम नहीं. चलो धन्यवाद. दत्त.